नमस्कार मित्रांनो, तुम्हाला वाल्मिकी रामायण बद्दल तर नक्कीच माहिती असेल आणि जर वाचली नसेल तर तुम्ही रामायण ही सिरियल नक्कीच बघितली असेल। रामायण मध्ये राम आणि सीता हे दोघं वनवासाला जातात। जंगलामध्ये गेल्यानंतर रावण सीता माताचं अपहरण करतो। त्यानंतर प्रभू श्रीराम अंगद आणि हनुमानाला पाठवतात लंकेमध्ये रावणाशी सुलह करण्यासाठी। आणि जेव्हा रावण ऐकत नाही तेव्हा एक युद्ध होतं राम आणि रावण मध्ये आणि रावण त्याच्यामध्ये पराजित होतो, म्हणजेच सत्याचा विजय होतो। आणि प्रत्येक वर्षी आपण हाच विजय साजरा करतो। ही गोष्ट किती सोपी आहे ना, पण खरं तर ही गोष्ट जेवढी दिसती तेवढी सोपी नाहीये। कारण आताच्या जगामध्ये आपण काही पोस्ट बघतो, काही व्हॉट्सअप स्टेटस बघतो ज्याच्यामध्ये हिरो राम आणि विलन रावण, पण आता हे उलट झालेलं आहे। आणि असे खूप मंदिर आहेत ज्याच्यामध्ये रावणाची पूजा केली जाते, जसं की मध्य प्रदेश मधल्या रावण ग्राम मधले हे मंदिर, उत्तर प्रदेशच्या कानपूर मध्ये हे दशानन रावण टेम्पल, तसंच राजस्थानच्या जोधपूर मध्ये आणि आंध्र प्रदेश मध्ये देखील रावणाची मंदिर आपल्याला बघायला मिळतात। इथे लोक नारे देखील लावतात, जय लंकेश आणि जय रावण बाबा। युट्यूब वरती देखील आपल्याला बघायला मिळतं की रावणाचे खूप जास्त गुणगान गातात। आणि आपल्याला हे देखील बघायला मिळतं की लोकांमध्ये आता रावणाबद्दल चांगल्या भावना जागा होत आहेत आणि लोक रावणाची बाजू घेऊन म्हणतात की रावणाने जे केलं त्याच्या मागे काहीतरी कारण होतं। खूप जण रावणाला आणि कुंभकर्णाला चांगलं म्हणतात आणि त्यांचा जो तिसरा भाऊ होता विभीषण, त्याला खूप जास्त हेट मिळतो। विभीषणला गद्दार आणि अँटी नॅशनल देखील म्हणलं जातं। आणि आपण सगळ्यांनी ऐकलेली एक लाईन तर खूपच फेमस आहे, घर का बेदी लंका ढाए। आणि हे का होत आहे? विभीषणचा खरंच इतका तिरस्कार केला पाहिजे का? रावणाला खरंच इतकं नावाजलं पाहिजे का? याबद्दलच आपण जाणून घेऊयात आजच्या दसरा स्पेशल व्हिडिओ मध्ये। रावण के दर्शन करना है। रावण हम लोगों के कुल का राजा है, विद्वान है इसलिए, हाँ, सबसे बड़ा ज्ञानी है। उनको लोग गलत कहते हैं पर वो गलत नहीं है। रावण की कीर्ति दिग दिगांतर में अमर रहेगी। रावण अमर रहेगा, रावण अमर रहेगा। आज आपण व्हिडिओमध्ये ज्याबद्दल बोलणार आहोत ते सगळे कॉन्टेक्स्ट घेतलेले आहेत आपल्या जुन्या कथांमधून आणि रामायणामधून। चला तर विभीषण बद्दल बोलायच्या आधी आपण रावणाबद्दल बोलूयात। तर सगळ्यात पहिल्यांदा रावणाबद्दल जी गोष्ट बोलली जाती ती अशी आहे। ठीक है, पता है कि रावण ने सीता का अपहरण करा, पर उसकी पॉजिटिव साइड भी देखो। पता है कितना बड़ा विद्वान था, सारे वेद शास्त्र पुराण सब कुछ पढ़ रखा था, इतनी कमाल की वीणा बजाता था, शिव भक्त था, ब्राह्मण था, जलाने लग गए पुतला ऐसे ही। पॉजिटिव देखा करो कुछ। रावण एक खूप मोठा शिवभक्त होता, विद्वान होता, ब्राह्मण होता। मग आपण या पेंटिंग्स बद्दल बोलूयात। आहेत ना हे पेंटिंग खरंच खूप सुंदर। तर तुम्हाला माहिती का ह्या पेंटिंग कुणी बनवले आहेत? ॲडॉल्फ हिटलर। आणि ॲडॉल्फ हिटलर हा खूप चांगला चित्रकार होता। मग हे असं आहे का की ॲडॉल्फ हिटलर हा एक पेंटर होता म्हणून त्यांना तुम्ही खूपच जास्त रिस्पेक्ट द्याल आणि ह्या कलेमुळे तो चांगला माणूस बनतो का? तर नाही। असंच आहे रावणाच्या बाबतीत। रावण कितीही विद्वान असेल, कितीही चतुर असेल, कितीही टॅलेंटेड असेल, पण सीता माताचं अपहरण करणं हे काही चांगली गोष्ट नव्हती। सोबतच रावण कारणीभूत होता मारीचच्या मृत्यूसाठी। रावण मारीचला असा म्हणला होता की तू सीता माताला पळवण्यासाठी मला मदत कर, नाहीतर मी तुला मारून टाकेन। पण मारीचने हा विचार केला की रावणाच्या हाती मरण्यापेक्षा रामाच्या हाती मरणं कधीही चांगलं। सोबतच अपहरणाच्या वेळेस सीता माताला वाचवण्यासाठी जटायू देखील आले होते, पण रावणाने जटायूवर वार करून देखील त्यांना मारले। रावण तर शिवभक्त होते, मग ह्याचा हा अर्थ होतो का की रावणनी हे मर्डर केले त्यांना माफी द्यावी? आणि हे आजकालच्या जगामध्ये खूप बघायला मिळतं की लोक आयडेंटिटी बघून त्यांना चांगला आणि वाईट ठरवतात, त्यांचे कर्म बघून नाही। रावणाच्या अजून कुकर्मांबद्दल लिहिलेलं आहे उत्तरकांड मध्ये, जी रामायणानंतर निघालेली एक एपिक आहे। आपल्या सर्वांना माहितीये की रामायण तिथेच संपतं जेव्हा राम लक्ष्मण सीता परत अयोध्येला येतात वनवास संपवून। त्यानंतर देखील काही स्टोरी आहे जी उत्तरकांड मध्ये लिहिलेली आहे। पण काही लोकांचं म्हणणं आहे की उत्तरकांड हे एक ऍडिशन होतं आणि त्याला रामायणचा पार्ट नाही घोषित करायला पाहिजे। पण उत्तरकांडला जर एक्नॉलेज केलं तर रावणाचे जे गुन्हा होते ते अजून जास्त वाढतात। रावणाने त्यांच्या भाऊ कुबेरवरती देखील हल्ला केला होता आणि त्यांचा सोना आणि पुष्पक विमान घेऊन आला होता। रावणाने कुबेरच्या 30 माणसांना मारलं आणि त्याच्या राक्षसांनी त्याच्या बॉडी खाल्ल्या। आणि उत्तरकांड मध्ये अजून असे खूप श्लोक आहेत ज्याच्यामध्ये रावणाच्या कुकर्मांबद्दल लिहिलेलं आहे। प्रश्न इथे हा नाहीये की रावण हा शिवभक्त इतका विद्वान आणि ब्राह्मण कसा असू शकतो। प्रश्न हा आहे की एक विद्वान, एक शिवभक्त आणि एक ब्राह्मण देखील रावण असू शकतो। राम से जो लड़ाई थी वो एक अलग बात है, पर रावण कितना कमाल का एडमिनिस्ट्रेटर था, अपने राज्य पे कितना अच्छे से शासन करता था, वो तो देखो। रामायणामध्ये असं कुठंच लिहिलेलं नाहीये की रावण एक चांगला शासक होता। उलट शूर्पणखा जेव्हा रावणापाशी आली तेव्हा त्यांनी या शब्दांमध्ये रावणाला संबोधलं होतं। अरण्यकांड चॅप्टर 33 शूर्पणखाने हे संबोधलं आहे की रावण वल्गर प्लेजरने खूप भरलेला होता, तो लस्टफुल होता, ग्रीडी होता, एक असा राजा जो आपल्या जनतेचं ऐकत नाही आणि स्वतःच्या राज्याचं रक्षण करू शकत नाही।
हार्श आहे, एरोगंट आहे, इंटॉक्सिकेटेड आहे, शॉर्ट टेम्पर्ड आहे, इव्हिल माइंडेड आहे आणि त्याच्यामध्ये कोणतेही चांगले गुण नाहीयेत। यानंतर रावणाची काय रिएक्शन होती? वाल्मिकी रामायण मध्ये लिहिलेलं आहे। हे सगळं ऐकल्यानंतर रावण विचार करतो की खरंच आपण इतका दुष्ट आहे का? यानंतरचा आर्ग्युमेंट शूर्पणखावर उठवलं जातं। रावण ने सीता का अपहरण तो किया, क्यों किया? अपनी बहन का बदला लेने के लिए। लक्ष्मण ने कितनी बेरहमी से शूर्पणखा के नाक और कान काट दिए थे। मैं तो कहता हूं कि रावण जैसा भाई ना हर बहन का होना चाहिए। शूर्पणखाबद्दल जर बोलायला गेलं तर लोकांना असं वाटतं की शूर्पणखाने रावणाला बदला घ्यायला सांगितला आणि त्यामुळे हे सगळं घडलं, पण ही स्टोरी इतकी सोपी नाहीये। त्याबद्दल रामायणाच्या अरण्यकांड चॅप्टर 17 आणि 18 मध्ये काय लिहिलेलं आहे? शूर्पणखा रामापाशी जाते आणि त्यांना म्हणते माझ्याशी लग्न करा, आणि एवढंच नाही तर शूर्पणखा सीता माताचा देखील खूप अपमान करते। शूर्पणखा म्हणते की मी सीता आणि लक्ष्मणला खाऊन जाईल जर रामाने माझ्याशी लग्न केलं नाही तर, आणि शूर्पणखा सीता मातेला मारायचा देखील प्रयत्न करते आणि तेव्हाच लक्ष्मण त्यांचं नाक कापतात। ये रही मेरी पत्नी सीता। ये भद्दी औरत तुम्हारी पत्नी है, मैं इसे मार डालूंगी, नहीं छोड़ूंगी, मार डालूंगी, मार डालूंगी। खूप लोक या गोष्टीला असं देखील संबोधतात की एका बाईला एका पुरुषाकडून मारलं गेलं, पण जर हेच आपण उलट केलं तर कोणाच्या बायकोला जर कुठल्या माणसाने त्रास द्यायचा प्रयत्न केला आणि त्याला नाक कापलं तर लोक याबद्दल काय विचार करतील? मग हा प्रश्न उठतो की रावणाने जे सीता माताचं अपहरण केलं त्याचं कारण फक्त शूर्पणखाचा बदला घेणं हेच होतं का? याचं उत्तर आपल्याला परत वाल्मिकी रामायण मध्येच मिळतं, जेव्हा शूर्पणखा रावणाला भेटायला येते। शूर्पणखा कधीच म्हणत नाही की माझा बदला घे, उलट शूर्पणखा रावणाला हे म्हणते की बघ ही किती सुंदर महिला आहे, जिचे केस किती मोठे आहेत आणि ती दिसायला देखील किती सुंदर आहे। शूर्पणखा रावणाला हे देखील खोटं बोलते की तिने सीताला रावणासाठी आणायचा प्रयत्न केला, पण राम लक्ष्मण मध्ये आले आणि त्यांनी त्या बदल्यात शूर्पणखाचं नाक कापलं। एवढंच नाही तर शूर्पणखा रावणाला हे देखील म्हणते की तुम्हाला जर सीतेला तुमची पत्नी बनवायचं असेल तर तुम्हाला रामाचा वध करावा लागेल। यामध्येच आपल्याला शूर्पणखाने माझा बदला घ्या असं कुठेच सांगितलेलं दिसत नाही। अजून एक गोष्ट यामध्ये आपल्याला बघायला मिळते की रावणाने कधीच सीतेची छेडछाड नाही केली। रावण ने सीता का अपहरण तो करा, पर कितने इज्जत सम्मान से रखा, कुछ भी जबरदस्ती तो नहीं करी। याबद्दल आपण व्हिडिओ मध्ये तर नाही बोलू शकत, पण तुम्हाला हे अरण्यकांड चॅप्टर 49 ते 52 मध्ये बघायला मिळेल की रावणाने सीतेवरती काय काय अत्याचार केले होते। रावण सीतेला हे देखील म्हणतो की तुला 2 महिने देतो मी डिसाइड करण्यासाठी, जर तुझं उत्तर नाही असेल तर तुला किचन मध्ये नेलं जाईल, तिथं तुला तळलं जाईल आणि मला नाश्ता म्हणून वाढलं जाईल, आणि कुठल्याच अँगलनी हा सीतेचा सन्मान तर नाही वाटत। रावण एक वाईट गोष्टींचा सिंबल आहे, कारण त्यांनी खूप वाईट गोष्टी केलेल्या आहेत आणि खूप लोकांनी रावणाला याबद्दल सांगायचा देखील प्रयत्न केला। फक्त बिभीषणच नाही तर कुंभकर्णाने देखील रावणाला हे सांगायचा प्रयत्न केला की तू काहीतरी चुकतोयस। युद्धकांड चॅप्टर 63 कुंभकर्ण रावणाला म्हणतो दुष्कर्म करणाऱ्याला कधी ना कधी शिक्षा नक्कीच मिळते, आणि तू जे दुष्कर्म केलेत याच्या शिक्षा मिळण्याची वेळ आता खूपच जवळ आलेली आहे। म्हणजे रावणाच्या भावांना देखील त्याच्या दुष्कर्मांबद्दल माहिती होतं, पण अजून देखील खूप लोक असे आहेत जे रावणाला चांगलं मानतात। हर बहन को रावण जैसा भाई चाहिए। सब बालकन की जितनी बाइक कार है बच्चे सब पे रावण लिखा हुआ साइकिल पे। और रावण एक बहुत महान विद्वान था। बिल्कुल रावण ने कोई बुरा काम नहीं करा है, नहीं किया, और अगर बुरा करता तो माता सीता को ले जाकर अशोक वाटिका में क्यों बैठा। आणि आता आपण बोलूयात कुंभकर्ण आणि बिभीषण बद्दल। तुमचं काय म्हणणं आहे की जर तुमचा भाऊ कोणती वाईट गोष्ट करत असेल आणि तुम्ही त्याला समर्थन केलं तर तुम्ही पण त्याच्या वाईट गोष्टींचे भागीदार आहात की नाहीत? लोकांच्या नजरेमध्ये तुम्हाला देखील त्या पापाचा तेवढाच भागीदार मानलं जाईल, आणि कुंभकर्णाला हे माहिती होतं तरी देखील त्यांनी युद्धामध्ये रावणाची बाजू घेतली। तुम हो कुंभकर्ण, लंका के सबसे बलशाली योद्धा। अब ये हनुमान तुमसे युद्ध करेगा। आणि फायनली आपण बोलूयात बिभीषण बद्दल। बिभीषणची स्टोरी तर खूपच इंटरेस्टिंग आहे। इंटरेस्टिंग यासाठी की बिभीषणची जी केस आहे ती काही युनिक केस नाहीये, आपल्याला आजच्या जगामध्ये अशा केसेस रोजच्या जीवनामध्ये बघायला मिळतात। पिक्चर मध्ये देखील हेच दाखवलं जातं की काही वाईट करणारे लोक त्यांची साईड बदलतात काही चांगलं करण्यासाठी, आणि आपण अशा लोकांना हिरो म्हणतो। एक एक्झाम्पल घ्यायला गेलं तर वास्तव पिक्चर मध्ये संजय दत्तची आईच त्याला मारते, कारण संजय दत्त हा चुकीचं करत असतो। मग जर बिभीषणनी चांगले करण्यासाठी त्यांची साईड बदलली तर असं का होतं की लोक त्यांच्या लॉयल्टीवरची प्रश्न उठवतात आणि सत्य असत्य बाजूला ठेवतात। जर तुम्ही कोणत्या कंपनीसाठी काम करत असाल आणि त्या कंपनीने काही वाईट गोष्टी केल्या आणि ती कंपनी तुम्ही सोडली तर त्याच्यामध्ये कंपनीकडून तुम्हाला गद्दार म्हणलं जातं,
पण तुम्हाला आतून माहितीये की तुम्ही कोणत्या गोष्टीसाठी चांगली साईड चूज केलेली आहे. मग अशा कंडिशन मध्ये तुम्ही स्वतःला गद्दार मानाल का? बिभीषणवरती हा देखील आरोप केला जातो की त्यांनी रामाला सांगितलं की रावणाचं सिक्रेट काय होतं आणि रावणाला जर मारायचं असेल तर त्याच्या बेंबीमध्ये प्रहार करावा लागेल आणि तेच ऐकून राम रावणाच्या बेंबीमध्ये प्रहार करतात आणि रावणाचा वध होतो. जर तुम्ही वाल्मिकी रामायण मध्ये हे वाचलं तर तिथं असं कुठंच लिहिलेलं नाहीये की रावणाच्या बेंबीमध्ये वार केल्यामुळे रावणाचा वध होईल. हे त्याच्या पुढच्या व्हर्जन मध्ये ऍड केलं गेलं. वाल्मिकी रामायण मध्ये रावणाच्या मृत्यूबद्दल आपल्याला बघायला मिळतं युद्धकांड चॅप्टर 108 मध्ये की रामाने एक खूप जोरात वेगाने बाण मारला आणि तो रावणाच्या डायरेक्ट हृदयात जाऊन बसला आणि त्यामुळे रावणाचा वध झाला. आणि बिभीषण होणं आत्ताच्या जगामध्ये एक चांगली गोष्टच मानली जाते, कारण त्याच्यामध्ये तुम्ही सत्य आणि असत्याची बाजू स्पष्ट करता. आणि बिभीषणमुळे लंकेचं वाटोळं नाही झालं. तुम्ही या व्हिडिओ मधून काय शिकलात आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा. आणि अजून अशाच व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. धन्यवाद.